नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी राठोड नरेंद्र माणिकराव, जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण चर्चा करतोय SCERT महाराष्ट्र पुणे मार्फत सुरू असलेल्या ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रमासंदर्भामध्ये. विद्यार्थी मित्र हो, आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या विषयाच्या ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 संदर्भामध्ये. ही टेस्ट ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटी शीट 5 ते 8 वरती अवलंबून असून 15 मार्काची आहे व यासाठी निर्धारित वेळ दिलेला आहे 30 मिनिटे. स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे प्रिपरेटरी सेतू सिलेबस टेस्ट नंबर 2 क्लास 10 subject science and technology part 1 and this test is of 15 marks and is based on worksheet 5 to 8 and for that 30-minute time is given. Before going to start the solve the examination, few instructions are given here for us that are: all questions are compulsory, figure to the right indicate full marks, draw scientifically correct label diagram, write only the option number of the correct answer for each multiple choice question. ह्या झाल्या काही सूचना. तर चला विद्यार्थी मित्र हो, प्रश्नपत्रिकेसंदर्भात आपण चर्चा या ठिकाणी करतोय. क्वेश्चन नंबर 1, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी 5 अँड दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 5 मार्क्स. पहिला प्रश्न, खालील प्रश्न सोडवा, कुठलेही 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. यातील पहिला प्रश्न आहे क्वेश्चन 1A, ग्राफाइट इज यूज्ड टू मेक कार्बन इलेक्ट्रोड्स. याचं उत्तर आहे बघा, फ्री इलेक्ट्रॉन्स आर मूव्ह कंटिन्युअसली विदिन द एंटायर लेयर इनसाइड ईच लेयर ऑफ ग्राफाइट. बिकॉज ऑफ दॅट graphite is a good conductor of electricity. Therefore, graphite is used to make carbon electrodes. त्या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न विचारला आहे B, why are concave mirror used in a solar equipment? याचं उत्तर आहे because of its ability of focusing the parallel ray at a single point anywhere on its focal plane. Concave mirror is also known as converging mirror and this property of concave mirror is useful in solar devices and therefore concave mirror are used in a solar equipment. हे A आणि B या दोघांपैकी कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 2, राईट डेफिनेशन एनी वन. पहिली आहे वर्क अँड द डेफिनेशन ऑफ वर्क इज when force is applied on an object causes displacement of the object, it is says that work has done. Next one, B, potential difference. The definition of potential difference is the difference between potential of two different points is known as potential difference. Next one, C, power, and the definition of power is the rate at which work is done. ह्या तीनपैकी एकाची डेफिनेशन आपल्याला लिहायची आहे. नेक्स्ट वन, क्वेश्चन 3, राईट द मिरर फॉर्म्युला. बघा मिरर फॉर्म्युला आहे 1/v + 1/u इज इक्वल टू 1/f. नेक्स्ट क्वेश्चन, which type of bond is present in a saturated hydrocarbon and which is the smallest? याचं उत्तर आहे कोव्हॅलंट बॉन्ड इज प्रेझेंट
in saturated hydrocarbons and methane CH4 is the smallest hydrocarbon. Next question, which component of electrical circuit this symbol denotes? हा जो सिम्बॉल आपल्याला दाखवलेला आहे तो इलेक्ट्रिकल सर्किट जे आहे ते काय दर्शवतं, तर याचं उत्तर आहे बघा, द अबोव सिम्बॉल डिनोट्स द इलेक्ट्रिक सेल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 6, आयडेंटिफाय द टाइप ऑफ बल्ब कनेक्शन इन द फिगर. ही जी फिगर आपल्याला दिलेली आहे ते कुठल्या टाईपचं कनेक्शन आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे द अबोव फिगर the bulbs are connected in a series connection. Next question, if the angle between two plane mirror is 120 then calculate the number of images formed. हे आपल्याला सोडवायचं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्याला सूत्र दिलेलं आहे, त्या सूत्राच्या आधारे हे आपल्याला सोडवायचं आहे. सूत्र काय सांगतं बघा, n is equal to 360 upon a minus 1. मग n म्हणजे काय, तर n इज इक्वल टू नंबर ऑफ इमेजेस आणि a म्हणजे अँगल बिटवीन द मिरर. मग ह्या किमती आपण सूत्रामध्ये ठेवू. देअरफॉर n इज इक्वल टू 360 अपॉन 120 मायनस 1. मग 360 अपॉन 120 दॅट इज n इज इक्वल टू 3 मायनस 1. जर याची वजाबाकी आपण केली तर येते बघा n इज इक्वल टू 2. Therefore, here two images are formed. Next question, carbon compound are found in which two forms? याचं उत्तर आहे carbon compounds are found in organic and inorganic forms. Question number 2, solve the following any 5 and this question is asked for 10 marks. क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी आहे सॉल्व द फॉलोइंग, कुठलेही 5 आणि हा प्रश्न 10 मार्कासाठी विचारला गेलेला आहे. त्यातील पहिला आहे बघा, द सिम्बॉल फॉर द कॉम्पोनेंट यूज्ड इन इलेक्ट्रिक सर्किट आर गिवन इन अ चार्ट. ह्या चार्टमध्ये इलेक्ट्रिक सर्किटमध्ये वापरात येणारे सिम्बॉल्स या ठिकाणी दिलेले आहेत. कनेक्टिंग देम ॲट प्रॉपर पोझिशन इन द डायग्राम. हे जे रिकामी जागा आपल्याला दिलेली आहे बघा त्या ठिकाणी हे सिम्बॉल्स आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी कनेक्ट करायचे आहेत. विच रूल कॅन बी प्रूव्ड विथ द हेल्प ऑफ धिस सर्किट. मग ह्या सर्किटच्या माध्यमातून आपण कुठला रूल प्रूव्ह करतोय, तर आपण ह्या सर्किटच्या माध्यमातून ओहम्स लॉ हा रूल कंप्लीट करतोय. बघा जर हे सगळे सिम्बॉल आपण जोडले तर ती डायग्राम अशा प्रकारे होईल. अशा प्रकारे तुम्ही ते सिम्बॉल्स त्या ठिकाणी टाकू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन. ही डायग्राम काळजीपूर्वक आपल्याला पाहायची आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची एक्झॅक्ट पोझिशन काय आहे, तर द ऑब्जेक्ट इज इन बिटवीन द फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर. जर काळजीपूर्वक तुम्ही पाहिला असेल तर जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट कुठं आहे, तो ऑब्जेक्ट इन बिटवीन द फोकस अँड सेंटर ऑफ द कर्वेचर आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट, राईट द पोझिशन अँड नेचर ऑफ द इमेज. त्या इमेजची पोझिशन आणि नेचर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. तर याचं उत्तर आहे पोझिशन ऑफ द इमेज इज बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर. क्वेश्चन 3, व्हॉट इज सीन इन द गिवन एक्सपेरिमेंट, स्टेट द रिझन बिहाइंड इट. हे जे डायग्राम दिलेली आहे ते काळजीपूर्वक आपण पाहायची आहे आणि या ठिकाणी काय घडतंय हे आपल्याला सांगायचं आहे. बघा याचं उत्तर आहे, इन द एक्सपेरिमेंट लाईम वॉटर टर्न्स मिल्की which is taken in the test tube. Lime water turns milky when blow through the straw into the lime water. Carbon dioxide from air react with lime water
and white precipitate of calcium carbonate is formed, due to which lime water is turns milky. बघा या ठिकाणी काय होतं, जे आपण लाईम वॉटर घेतलेलं आहे त्या लाईम वॉटरमध्ये स्ट्रॉच्या साहाय्याने जर आपण ब्लो केला तर काय होतो, आपल्या रेस्पिरेशन प्रोसेसमधून जो कार्बन डायऑक्साईड एक्सहेलेशनच्या वेळेस बाहेर पडतो तो लाईम वॉटरमध्ये ॲड होतो आणि लाईम वॉटर मिल्की होतं, कारण तर लाईम वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड ह्या दोघांच्या केमिकल रिॲक्शनमधून कॅल्शियम कार्बोनेट नावाचा व्हाईट प्रिसिपिटेट जो की मिल्की आहे तो तयार होतो. नेक्स्ट क्वेश्चन 4. विच गॅस इज रिलीज्ड इन द फायर एक्सटिंग्विशर्स? राईट अ प्रॉपर्टी अँड अ यूज ऑफ दिस टाईप ऑफ एक्सटिंग्विशर्स. हे बघा या ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर्स आपल्याला दाखवलेला आहे. मग कुठल्या प्रकारचा गॅस यामध्ये निर्माण होतो? कार्बन डायऑक्साईड CO2 गॅस इज रिलीज्ड इन द फायर एक्सटिंग्विशर्स अँड कार्बन डायऑक्साईड बेस्ड extinguishers do not cause corrosion and are non-conductor of electricity, and hence these are used when electrical and electronic equipment catches fire. Next question 5. Distinguish between anyone. First one is kinetic energy and potential energy. First, we are going to discuss about the kinetic energy. The energy which an object has because of its motion is called kinetic energy. Next point, kinetic energy cannot be negative, and the formula of kinetic energy is 1/2 mv square. Examples are the fast cricket ball strikes the stump. Next one, potential energy. The potential energy, the energy stored in an object because of its specific position or state is called its potential energy. Potential energy can be negative and the formula is mgh, and examples are stagnant water start to flow. Next, conductor and insulator. The conductor, the substances which have very low resistance are called conductors. Current can flow through the conductor. Examples are copper, ions. Next one, insulator. The substances which have extremely high resistance are called insulators. Current cannot flow through the insulator, and examples are rubber, plastic. Next question 6. What will happen if an electric current is flow in the circuit in the figure? Which materials is present in the pencil? Which property of that material is found in this एक्सपेरिमेंट? या ठिकाणी आपला इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम दिलेली आहे आणि याचं उत्तर आहे बघा. इफ द इलेक्ट्रिक करंट इज फ्लो इन द सर्किट देन द बल्ब विल स्टार्ट टू ग्लो. ग्राफाइट इज द मटेरियल प्रेजेंट इन अ पेन्सिल. द प्रॉपर्टी ऑफ ग्राफाइट इज शोन in the above experiment, that is graphite is a good conductor of electricity. Next question 7. Write the rule for drawing a ray diagram by observing the given figure. तर ही जी फिगर आहे आपल्याला काळजीपूर्वक ऑब्झर्व करायची आहे आणि आपल्याला रूल्स या ठिकाणी लिहायचे आहेत. रूल 1. इफ incident ray is parallel to the principal axis, then the reflected ray passes through the principal focus. Next rule, if an incident ray passes through the principal focus of the mirror, the reflected ray is parallel to the principal axis.
Rule number third, if an incident ray passes through the center of curvature of the mirror, the reflected ray traces the same path back. अशा प्रकारे 3 रूल्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आता आपण पुढे पाहतोय क्वेश्चन नंबर 8. रेजिस्टर्स हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 15 ओहम, 20 ओहम and 10 ohm are connected in the parallel. What is the effective resistance in the circuit? जे सर्किट आहे त्या सर्किटमध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कुठला आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा आपल्याला दिलेलं आहे इथं रेजिस्टन्स दिलेला आहे, दॅट इज R1, R2, R3. तो आहे R1 15 ओहम, R2 20 ओहम, R3 10 ओहम. मग याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजेच आपल्याला RP काढायचं आहे. बघा या ठिकाणी जर R1, R2, R3 ही रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडले असतील तर त्याला आपण RP असं समजतो. आणि याला जर आपण सूत्रामध्ये फॉर्म्युल्यामध्ये मांडलं तर असं होईल 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. या ठिकाणी बघा जर या ठिकाणी आपण त्या किमती ठेवल्या तर किमती येतील 1/RP इज इक्वल टू 1/15, 1/20, 1/10. अशा प्रकारे जर त्या आपण किमती ठेवल्या तर त्या ठिकाणी होतील. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण वापरतो टू फाइंड आउट द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. आता बघा जर आपण या पाहिलं तर या ठिकाणी जे प्लेस ऑफ डिनॉमिनेटर आहे ते कसं आहे, वेगवेगळं आहे. मग त्याला आपण काय करायचं आहे, सारखं करायचं आहे, समान करायचं आहे. म्हणून काय केलं बघा आपण त्यांना त्या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रथम छेदस्थान समान करून घेऊया. 15, 20, 60 ची लसावी 60 येते. म्हणून या ठिकाणी आपण डिनॉमिनेटरच्या ठिकाणी आपण 60 ठेवूया. मग हे 60 कसं येईल तर बघा 15 गुणिले 4, 15 चौक 60 म्हणून 4 संख्या आली. 20 गुणिले 3, 20 त्रिक 60 म्हणून 3 आली. आणि 10 गुणिले 6 म्हणजे 60 म्हणून या ठिकाणी 6 आलं. आणि त्यामुळं ह्या प्लेस ऑफ डिनॉमिनेटर 60 आला. आणि 4, 3, 6 अशा प्रकारे त्याची व्हॅल्यू आली 13. 13 भागिले 60. तर हे जर आपण भागाकार केला तर RP इज इक्वल टू 60/13, दॅट इज 4.615 ओहम. त्याची इफेक्टिव्ह रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. Therefore, the effective resistance in the circuit is 4.615 ohm. Okay friends, thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe. Thank you.